आखाती देशातील युद्धाचा आजचा 31वा दिवस. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर बॉम्ब वर्षाव तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला. खर्ग आयलंड ताब्यात घेण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार. इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचे ट्रम्प यांची पोस्ट. तर खर्ग आयलंडमधून होतं इराणचं 90% तेल निर्यात. आज रुपाली चाकणकरांच्या चौकशीची शक्यता. खराच्या शिवनिका संस्थेच्या आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार. चाकणकरांनाही एसआयटीचं समन्स. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण. पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलं. सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी. नवी मुंबईतील 10वी पास तरुणाकडून 12 महिलांचं लैंगिक शोषण. लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार. शास्त्रज्ञ डॉक्टर अधिकारी असल्याची केली बतावणी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुख यांची आज बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर पहिलीच बैठक. स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींचा उद्धव ठाकरे घेणार आढावा. मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त आजच ठरण्याची शक्यता. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी 31 मार्चला होणार निवृत्त. अश्विनी भिडे, संजय मुखर्जी, असीम गुप्ता, मिलिंद म्हैसकर यांची नावं आयुक्तपदासाठी चर्चेत. साताऱ्याच्या तासवडे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत मोठा स्फोट. स्फोटानंतर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. स्फोटाचं कारण अजून अस्पष्ट. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज. म्हाडाची 2640 घरांची लॉटरी. आजपासून अर्ज नोंदणीला सुरुवात. इटलीमध्ये 12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी. पोलंडला निर्यात होणारा कंटेनर आणि ट्रक. 1,13,000 चॉकलेट गायब. नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच भोंदूबाबा खरात संदर्भातली महत्त्वाची बातमी. भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. खरातच्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. खरात याला शस्त्र परवाना दिल्याची ग्रामीण पोलिसांना माहितीच नव्हती. तर दुसरीकडे खरातचे ईशान्येश्वर मंदिर पर्यटन स्थळांच्या यादीत नसताना मंदिराला कोटींचा निधी दिल्याचंही समोर आलंय. तसंच अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. धक्कादायक म्हणजे काही बड्या भक्तांची नावं खरातनं डमी नावानं सेव्ह केल्याची शक्यता आहे. तर स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झालाय. शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षात नोंदच नव्हती अशी माहिती आता समोर येते. खरात याला शस्त्र परवाना दिल्याची ग्रामीण पोलिसांना माहितीच नाहीये. जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचीही एसआयटी कडून या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ग्रामीण पोलीसही या प्रकरणी अडचणीत येऊ शकतात. तर भोंदू अशोक खरातच्या मंदिरासाठी निधीचा प्रस्तावच गायब करण्यात आलाय का अशी शंका उपस्थित होतीये. कारण पर्यटन स्थळांच्या यादीत नसताना मंदिराला कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आल्याचंही समोर आलंय. निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला, कुणाची शिफारस होती, हे मात्र गूढ कायम आहे. खरातच्या मिरगाव ईशान्येश्वर देवस्थानावर कुणाचा वरदहस्त होता हे अजूनही समोर येत नाहीये. 2018ला पर्यटन विकास योजनेतून देवस्थानाला जवळपास 1,05,00,000 निधी वितरित करण्यात आलेला होता. प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहिती नसल्याचं आता समोर आलंय. पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवरच आता त्यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
तर अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। फॉरेन्सिक विभागानं खरातचा मोबाईल क्लोन करण्याचं काम सुरू केलंय, पण मोबाईलमधील डेटाची खात्री करण्यासाठी खरातला सोबत घेऊन तपास करण्याची गरज आहे। धक्कादायक म्हणजे काही बड्या भक्तांची नावं खरातनं डमी नावानं सेव्ह केल्याची शक्यता आहे। एसआयटीनं आयकर विभाग आणि त्यासोबतच रजिस्टर विभागांशी पत्रव्यवहारही सुरू केलाय। त्यानुसार पुढील कार्यवाही होईल। त्याच्या परदेश दौऱ्यांच्या माहितीसाठीही पासपोर्ट विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे। खरातच्या शिक्षणासंदर्भातही माहिती घेणं सुरू आहे। तो 12वी नापास असावा, पण त्यानं एकही प्रमाणपत्र अजून सादर केलेलं नाहीये। खरातकडचा नकली साप जप्त करण्यात आलाय। कडवट पाणी आणि पेढा यांचा तपास बाकी आहे। तर बातमी आहे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली। भोंदूबाबा अशोक खरात सोबतची ओळख रुपाली चाकणकरांना चांगलीच भोवली आहे। सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागलेला होता। पण हे प्रकरण इतक्यावर संपलं नसून चाकणकरांच्या पाठीमागे आता चौकशीचाही ससेमिरा लागण्याची शक्यता आहे। खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानं आता त्यांचा मोर्चा खराशी संबंधित संस्थांकडे वळवलाय। खरातच्या शिवनिका या संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आलेत। त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आणि त्यामुळे चाकणकरांच्या पाठीमागे आता चौकशीचाही ससेमिरा लागण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थांच्या आजी माजी ट्रस्टींनाही समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जाते। तर आज पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सकाळी 11 वाजता गुलाबो गँगकडून आंदोलनही केलं जाणार आहे। तर भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर आता रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकरांवरही आरोप करण्यात आलेत। रायगडच्या रोह्यात चाकणकर आणि चौधरी यांचा बांधकाम व्यवसाय आहे। रोह्यात अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीनं बांधकाम केल्याचा आरोप भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी बबलू सय्यद यांनी केलाय। या संदर्भात बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिका दाखल केली आहे। दलदल सारखा भाग असताना तिथे त्या माणसांनी भराव करून नदीपात्रात बेकायदेशीर इमारत 5-6 मजल्याची तयार करायला सुरुवात केलेली आहे। त्याचा वरचं काम चालू आहे। अजून 1 मजल्याचं काम आता चालू आहे। त्या दरम्यान माणगाव सेशन कोर्टाने स्टेटस को देऊनसुद्धा तिथे इंडियन बँक नावाची एक बँक आलेली आहे। आता बँक ही मालमत्ता असते पब्लिकची। आता कोर्टाचा स्टेटस को असताना सुद्धा कोर्टाचा त्यांनी अवमान करून ती बँक आणलेली आहे। तर खरात प्रकरणात केवळ चाकणकरच नाही तर ज्या 49 आमदारांचे फोटो खरात सोबत आढळलेले आहेत त्यांचीही चौकशी करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। हा आकडा सध्या 49 असला तरी तो 100च्या वर जाईल असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय। तसंच जे पुरुष आपल्या पत्नीला खरातकडे पाठवत होते त्यांचीही चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। खरात मंत्र्यांचे पैसे काळ्याचे पांढरे करत होता आणि त्यामुळे ईडी सोबत सीबीआय मार्फत या प्रकरणाचा तपास करायला हवा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आहे। भाऊ, अशोक खरात प्रकरणामध्ये आता एक माहिती पुढे येत आहे की त्यांनी अनेक राजकीय नेत्यांची नावं ही डमी आणि कोड अक्षरामध्ये लिहिलेली होती, त्यामुळे पोलिसांना देखील अडचण होत आहे तपासामध्ये। नाही बघा, या कृत्यामध्ये नावावरून नाही, कोड नावं असतील, पण प्रत्येक बंधूंची सेवा करणारी जे काय आहेत, जेवढे मंत्री आहेत, आमदार आहेत, प्रत्येक शासकीय मोठे मोठे अधिकारी आहेत, IAS आहेत, IPS आहेत, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना। त्या पेन ड्राईव्हमध्ये असलेले जवळपास आत्ताच्या माहितीप्रमाणे 1000च्या वर व्हिडिओ आहेत। आता 150 पुढे आले आहेत। तर हे व्हिडिओ आले आणि त्या ठिकाणी असलेल्या महिलांचं प्रकरण पुढे आलं तर त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे। तुम्ही आपल्या कुटुंबाला घेऊन तिथे गेलात, तुम्हीसुद्धा दोषी आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेला संपवणारं
महाराष्ट्राची इज्जत काढणारं, इब्रत काढणारं हे सगळं प्रकरण आहे. तरी राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही आणि वाटू नये. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असावी? रुपाली चाकणकर यांना समज देऊन चालणार नाही. तर ज्यांचे ज्यांचे फोटो आहे की ज्यांचे ज्यांचे फोन कॉल ट्रेस होत आहे त्या सर्वांना समज द्यायला पाहिजे, त्यांचा तपास व्हायला पाहिजे. यालाच फेर चौकशी म्हणता येईल. फेर चौकशी कशाला? चाकणकर एकटी नाहीत. काल परवा केसरकर म्हणालेत की 39 आमदार भेटलेत, माझंच नाव काय घेता? याचा अर्थ चाकणकरांना माहीत असलेले 39 आहेत, चाकणकरांना माहीत नसलेले किती आहेत. त्यामुळे हे आकडा 100-200च्या राजकीय लोकांच्या घरात जाईल. त्यामध्ये मंत्रीसुद्धा आहेत. मग ह्यांची चौकशी का नाही? चाकणकरांची केलीच पाहिजे. ती तर दिसतेच आहे, ज्या पदावर ती होती आणि त्या पदावर राहून तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा ती सगळं बंधुगिरी पाळत होती अशी माहिती आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई तर झालीच पाहिजेत. पण त्याबरोबर यामध्ये असलेल्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांनाही नोटीस दिली पाहिजे, त्यांनाही चौकशीला बोलवलं पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तर या चौकशीला अर्थ राहील. तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सध्या बोलतात. आपण थेट जाऊयात. ओके. विकृत अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर आपण बघितलं असेल की त्याचं नाशिकला कॉलेज रोडला जे ऑफिस आहे तिथले अनेक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बाहेर आले आणि महिलांवर होणारा जो लैंगिक अत्याचार आहे त्या संदर्भात अनेक व्हिडिओ, अनेक पुरावे जे आहेत ते पोलिसांकडे आले. अशोक खरात आता SITच्या ताब्यात आहे आणि अनेक वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते पीडिता समोर येऊन देत आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे की अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय मंत्री, काही आमदार आणि काही खासदार जे आहे ते खरातच्या ऑफिसला जायचे किंवा त्याचा सल्ला घ्यायचे, त्याला हात दाखवायचे, भविष्य बघायचे आणि त्यामधली काही नावं समोर आली, काही जणांचे फोटो आले, त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोचले. पण काही जणांचे फोटो नाहीत किंवा काही जण भेटलेत पण बऱ्याच जणांना माहीत नाही. तशी अनेक जणांची माहिती आहे आणि त्या 39 आमदारांमधलं एक जे नाव आहे ते मध्ये त्या महिला आमदार आहेत, ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, नीलमताई गोरे. या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या. जेव्हा त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं आणि ते मंत्रिपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या. आणि कोरोनाच्या काळाच्या आधी जे आहे ते एक्सप्रेस इन नावाचं जे नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे तर तिथे नीलम गोरे मुक्कामाला होत्या आणि त्या मुक्कामाला असताना अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता. म्हणजे हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते. त्यात सगळ्यात महत्त्वाचा चेहरा होता तो नीलमताई गोरेंचा. कारण नीलम गोरेंना आपण बघितलेलं आहे की अगदी छोटी प्रकरणं जरी असली आणि त्या संदर्भामध्ये प्रेस नोट काढणं, त्याविषयी जाहीरपणे बोलणं हे जे आहे त्या दरवेळी करत असतात. अख्खं अधिवेशन झालं, त्या उपसभापती म्हणून तिथं आहेत. महिलांच्या एका लैंगिक शोषणाचा मुद्दा आला तरी नीलमताई ज्या आहेत त्या तिथं पीडितेला भेटायला जातात. पण इथे 150हून अधिक व्हिडिओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. तेजस्विनी सातपुते म्हणजे महिलांच्या बाबतीत जे आहे ती SIT ऑफिसर महिला अधिकारी तिथं नियुक्त केल्या गेल्या आणि तरीसुद्धा एक महिला नेत्या म्हणून एक जबाबदारीचं त्यांच्याकडे जे पद आहे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोरे आत्तापर्यंत बोलल्या नाहीत. का बोलल्या नाहीत? कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे. नीलम गोरे त्यांना भविष्य दाखवायला जायच्या. या 3 भेटी ज्या मी सांगितल्या आहेत या भेटीमध्ये नीलम गोरे यांच्याबरोबर जे तिथं उपस्थित होते त्यांनीच मला ही माहिती जी आहे ती पुण्यामध्ये येऊन दिलेली आहे. आणि आमची अशी इच्छा होती की नीलम गोरे या स्पष्ट वक्त्या आहेत. जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळेला त्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं आणि या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे होता. अशोक खरात जरी त्यांच्या परिचयाचा असला तरी सुद्धा यात आता मी आवाज उठवणार अशी नीलम गोरेंची भूमिका असली पाहिजे होती. कारण महिलांच्या
अत्याचाराच्या विरोधात काम करण्यासाठी अनेक वेळेला त्यांना विधान परिषदेचं तिकीट जे असेल किंवा आमदारकी जी असेल ती ठाकरे च्या गटाने असेल किंवा आत्ता शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे. परंतु जेव्हा हे सगळं बाहेर आलं त्यानंतर सुद्धा नीलमताई तुम्ही शांत बसताय, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. आणि आता जेव्हा अशोक खरातला तुम्ही आमदारकीसाठी हात दाखवायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला, जिथं लैंगिक अत्याचार जो आहे तो अशोक खरात करत होता त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्येच तुम्ही त्याला भेटायला गेलेला होता. तुम्हाला मंत्रीपद पाहिजे होतं म्हणून मंत्रीपद मिळावं यासाठी सुद्धा भविष्य बघायला तुम्ही खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेलेला होता. आणि खरातला तर भेटायला अनेक जण जायचे, पण मग अशोक खरात कोरोनाच्या आधी जेव्हा तुम्ही एक्सप्रेस इन नावाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पाथर्डी फाट्याला मुक्कामाला होता त्यावेळेला अशोक खरात तुम्हाला हॉटेलमध्ये का भेटायला आलेला होता? मग तुमचं भविष्य सांगायला आलेला होता का? तुमचे त्याच्याशी इतर आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध आहेत किंवा तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे या संदर्भात आम्हाला उत्तरं पाहिजेत. तुम्ही त्याच्या संपर्कात होता आणि ह्या 3 भेटी तर ज्या मी सांगते त्या आहेतच, परंतु मग नीलम गोरे मुंबईला अशोक खरातला किती वेळा भेटल्या किंवा अशोक खरातच्या मोबाईलमध्ये जो नीलम गोरेंचा नंबर सेव्ह आहे ते CDR जे आहेत ते आता SIT प्रमुखांनी तपासणं गरजेचं आहे. नीलम गोरे आपण बघतो की अनेक वेळेला अंधश्रद्धेच्या बाबतीत बोलत असतात, आवाज उठवत असतात. अनेक प्रकरणात जे आहेत त्या स्पष्टपणे जे आहे ते मैदानात सुद्धा उतरतात. परंतु जिथं अंधश्रद्धा किंवा जिथं हा जो अशोक खरात आहे तो कशा पद्धतीनं विकृत आहे हे कदाचित त्यावेळेला त्यांना माहीत होतं का नाही माहीत नाही, परंतु आत्ता जेव्हा माहीत झालं त्यावेळेला नीलम गोरेंनी आवाज का उठवला नाही? त्या विधान परिषदेत उपसभापती आहेत, मग तुम्ही तो मुद्दा मांडायला कुठल्या आमदारांना का सांगितला नाही? आज तुमचा पक्ष सत्तेत आहे, तुमच्या पक्षातल्या सत्ताधारी आमदारांना विधान परिषदेत जे आहे ते हा मुद्दा मांडणं गरजेचं होतं. किंवा नीलमताई गोरेंनी मुख्यमंत्र्यांना जी आहे ती तक्रार निवेदन देणं गरजेचं होतं. मग आता नीलमताई तिथं फक्त हात दाखवायला जात होत्या का? अशोक खरात ज्या पूजा करायचा, ज्या पद्धतीनं एखाद्याला जे आहे ते मंत्रीपद मिळावं किंवा आमदारकी मिळावं म्हणून काही आघोरी कृत्य करायचा, त्या संदर्भात त्यांनी ते विधी केलेत का नाही याची मला माहीत नाही. परंतु मंत्रीपद मिळण्यासाठी आणि आमदारकी मिळण्यासाठी मात्र त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये खरातला भेटण्यासाठी गेलेल्या होत्या. रुपाली चाकणकरांचे अनेक व्हिडिओ बाहेर आले, अनेक फोटो बाहेर आले. त्यांनी ज्या पद्धतीनं एका पत्रकारावर दबाव टाकला त्या पत्रकाराने जे आहे ते SITला स्टेटमेंट दिलं आणि असे अनेक पुरावे मिळाल्यामुळं जे अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची चौकशी होणार आहे, त्यांना समन्स येणार आहे. परंतु मग ज्यांची नावं आली नाहीत ह्या महिला नेत्या ज्या उच्चपदस्थ आहेत, मग आता नीलम गोरेंची चौकशी का करू नये? नीलम गोरेंनी हे का लपवलं? एवढं मोठं प्रकरण बाहेर आल्यानंतर तुम्ही जाहीरपणे तर बोललाच नाहीत, परंतु तुम्ही खरातकडे जात होता आणि तुम्हाला ही माहिती तो विकृत असल्याची आत्ता मिळाली आणि ह्या महिलांवर जे काही लैंगिक शोषण झालंय या संदर्भात आता नीलमताई आवाज उठवणार आहेत. असं नीलमताईंची कुठली प्रेस नोट, असं कुठलंही निवेदन, मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार का दिली नाही? त्यामुळं नीलमताई गोरे यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे. किती दिवसांपासूनचा त्यांचा संबंध आहे? नीलम गोरे तुम्ही असं उल्लेख केला की कोरोनाच्या आधी त्या हॉटेलमध्ये भेटलेल्या होत्या, मग याचा अर्थ नीलम गोरे आणि अशोक खरात यांचे तर अशोक खराशी नीलमताईंचे आर्थिक संबंध आहेत का असा सवाल तृप्ती देसाईंनी उपस्थित केलेला आहे. नीलम गोरे 5 ते 6 वर्षांपासून अशोक खरातकडे जात होत्या असा घणाघाती आरोपही तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. या संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट येते. अशोक खरातचा शालार्थ ID घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय आता व्यक्त होतोय. खरातनं आपल्या भावाला 2022 साली दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना शालार्थ ID मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोकचा भाऊ दिलीप खरात सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी गावातील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. केसरकरांना मध्यस्थी टाकत हे ID मिळवून दिल्याची शिक्षण विभागात जोरदार चर्चा आहे. तर शालार्थ ID घोटाळ्यामध्ये
अशोक खरातच्या भावाचा सहभाग असल्याचा आता संशय व्यक्त होत आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, हेच जर खरं असेल तर केसरकरांच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत। बरोबर आहे, अशी एक चर्चा शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या सुरू आहे। कारण जे शालेय शिक्षण मंत्री, तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे अशोक खरात याच्याशी एवढे जवळचे त्यांचे संबंध होते, घनिष्ठ संबंध होते आणि अशोक खरात याच्याच भावाकडे शालार्थ आयडी आहे, त्यामुळे आणि त्याचा कालावधी देखील 2022च्या आसपासचा आहे। यावरून अशी चर्चा सध्या सुरू आहे की त्याला शिक्षण विभागामध्ये त्याचा दबदबा होता आणि त्या माध्यमातून त्याच्या भावासह इतरांना देखील शालार्थ आयडी हे प्रमाणपत्र देण्यात आलंय का, हा संशय आता व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता SITच्या माध्यमातून इतर सर्व अंगाने तपास चालू आहे, त्यामध्ये आता शिक्षण क्षेत्र देखील खेचलं जाऊ शकतं आणि या संदर्भातला देखील आता तपास येत्या काळामध्ये होणार आहे। नक्कीच या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील मानपूर परिसरात 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्यावर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत खडसे यांनी आपल्या जमिनीवर कब्जा केला असून खरेदी खतात खाडाखोड केल्याचं देखील या तक्रारीमध्ये म्हटलं आहे। तर एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात। एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। महार वतनाची जी जमीन आहे ती त्याच्यावर कब्जा केल्याचा एका शेतकऱ्यानं त्यांच्यावर आरोप केलेला आहे आणि या जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे आपल्या सोबत आहेत। नेवेजी, नेमकं काय प्रकरण आहे आणि इतक्या वर्षांनी ही तक्रार का दाखल झाली आहे? माझी हे खरं तर 2002 सालीचं प्रकरण आहे। बोदवड तालुक्यामधल्या मानपूर गावामधल्या काही जमिनी या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांनी खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे। मात्र या जमिनी महार वतनाच्या आहेत, त्या खरेदी करता येत नाही, त्यासाठी त्या परस्पर नावावर लावल्या गेल्याचा आरोप फिर्यादींनी केलेला आहे आणि यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं की या जमिनी साखर कारखाना उभा करण्यासाठी खरेदी केल्या जात असल्याचं सांगितलं गेलं। मात्र प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी 25 वर्षात कोणताही साखर कारखाना उभा केला गेला नाही। मात्र आताच काही दिवसांपूर्वी या फिर्यादींनी आपल्या जमिनी कोणाच्या नावावर हे बघितलं तर त्यावेळेला त्यांना एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्या नावे असल्याचं माहीत झालं आणि म्हणूनच खरं तर त्यांनी आता या विरोधामध्ये बोदवड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। एकनाथ खडसेंच्या आपण यावेळेला प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। फोनवरती त्यांनी माहिती देताना म्हटलेलं की हे सगळं नियमानुसार खरेदी झालेली आहे, त्यात कुठलीही फसवणूक नाही, कोणताही बेकायदेशीर काम नाही। मात्र यामध्ये राजकीय घटनेमुळे आपल्यावरती हे खोटे गुन्हे नक्कीच आता गुन्हा तर दाखल झालेला आहे। आता यापुढे नेमकी काय कारवाई होते या प्रकरणी हे जाणून घेणं महत्त्वाचं असेल। तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। खर्ग आयलंड ताब्यात घेण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार। इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय, ट्रम्प यांची पोस्ट। तर खर्ग आयलंडमधून होतं इराणचं 90% तेल निर्यात। इराणमध्ये राजवट बदलत आहे, नवे राज्यकर्ते एकदम वेगळे, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। सत्ता पालटासाठी आम्ही 2 आठवडे पुढे आहोत, असं वक्तव्य। आज रुपाली चाकणकरांच्या चौकशीची शक्यता। खरातच्या शिवनिका संस्थेच्या अजीवाजी सदस्यांची चौकशी होणार, चाकणकरांना SITचं समन्स। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलं, सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी। नवी मुंबईतील 10वी पास तरुणाकडून 12 महिलांचं लैंगिक शोषण, लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार, शास्त्रज्ञ डॉक्टर अधिकारी असल्याची केली बतावणी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची आज बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर पहिलीच बैठक। स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींचा उद्धव ठाकरे घेणार आढावा। मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त आज ठरण्याची शक्यता।
विद्यमान आयुक्त भूषण गगराणी 31 मार्चला होणार निवृत्त. अश्विनी भिडे, संजय मुखर्जी, असीम गुप्ता, मिलिंद म्हैसकर यांची नावं आयुक्त पदासाठी चर्चेत. साताऱ्याच्या तासवडे MIDCतील केमिकल कंपनीत मोठा स्फोटानंतर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. स्फोटाचं कारण अजूनच स्पष्ट. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज. म्हाडाची 2640 घरांची लॉटरी. आजपासून अर्ज नोंदणीला सुरुवात. इटलीमध्ये 12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी. पोलंडला निर्यात होणारा कंटेनर आणि ट्रक त्यासोबतच 1,13,000 चॉकलेट गायब. गाइडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावर आता पडदा पडलाय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मिलिंद नार्वेकरांनी हजेरी लावली होती. काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेते हजर होते. राज्यात मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेतेही कंबोज यांच्यावर वारंवार आरोप करताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र आता कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरेंनी हजेरी लावल्यानं हे वैर आता संपलंय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी करतानाचा तेजस ठाकरेंचा व्हिडिओ भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावर कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मोहित कंबोज यांना सवाल केला असता त्यांनी काय उत्तर दिलं होतं ते पाहूयात. मेरे को तेजस ठाकरे के वीडियो मेरे पास थे और मेरे को शायद वो नहीं डालने थे और मुझे नहीं करना था, क्योंकि तेजस ठाकरे कोई पॉलिटिकल पार्टी का हिस्सा नहीं है. तेजस ठाकरे तो वीडियो मेरे को उस दिन नहीं आए, वो कोविड के वीडियो थे और वो मेरे रेस्टोरेंट में बैठे थे वहाँ पर. ठीक है, वो यंगस्टर है, यंग है, मैं उस विषय में नहीं जाना चाहता. लेकिन जिस तरह से संजय राउत ने मेरी वाइफ के ऊपर आरोप लगाए, जिसका कोई पॉलिटिकल लेना देना नहीं, कोई पॉलिटिकल वो पार्टी की हिस्सा नहीं है, वो अपनी हाउस वाइफ है, अपना बिजनेस करती है साथ में, तो जो पर्सनल आरोप लगाए, तो टिट फॉर टैट का जवाब देने के लिए मैंने तेजस ठाकरे की वो वीडियो डाले थे. तर मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीवरून खासदार संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूयात. ठीक आहे, आम्ही करू ना. बघा, शेवटी हा संघर्ष हा संपत नाही कधी. हा संघर्ष सुरूच राहतो. पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी. आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत युद्ध आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. इराणी लष्कराकडून इस्रायलचं मोठं नुकसान. इराणनं इस्रायलचे 5 ड्रोन्स पाडले. इराणच्या दक्षिण किनाऱ्यावर इस्रायलचे ड्रोन्स पाडण्यात आले. इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाडले हर्मिस ड्रोन्स. इस्रायलच्या हल्ल्यात तेहरान हादरलं. इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला. इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये तेहरानमध्ये मोठी आग आणि नुकसान. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठं नुकसान. हल्ल्याचा व्हिडिओ समोर. स्थानिक तरुणानं पोस्ट केला व्हिडिओ. इस्रायलकडून इराणच्या 20 प्रकल्पांवरही हल्ले.
राजधानी तेहरानसह अनेक शहरातली वीज गायब. इस्रायलच्या हल्ल्यानं अल्बोर्ज शहरातलं पॉवर ग्रीड उद्ध्वस्त. पॉवर ग्रीड बंद पडल्यानं तेहरान कराज शहर अंधारात. तर प्रत्युत्तरादाखल इराणचे कुवेतच्या वीज प्रकल्पांना लक्ष. इराणकडून दुबईवर क्षेपणास्त्र हल्ला. फ्लेअर बॉम्बसह दुबईवर क्षेपणास्त्र डागले. दुबईमध्ये इराणचे क्षेपणास्त्र केलं निकामी. इंटरसेप्टच्या मदतीनं क्षेपणास्त्र निकामी करण्यात यश. इराणचे संयुक्त अरब अमिरातीला जोरदार प्रत्युत्तर. अबुधाबीमधल्या अॅल्युमिनियम प्रकल्पावर केला बॉम्ब वर्षाव. इराणच्या हल्ल्यानंतर अॅल्युमिनियम प्रकल्पात आगडोंब. इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायल विरोधात निदर्शनं. इराणच्या अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरलेत. सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना पाठिंबा. इराणी लष्कराच्या समर्थनार्थ केली घोषणाबाजी. इस्रायलमधील तेल अवीव शहरात हजारो पक्ष्यांच्या घिरट्या. व्हिडिओ इस्रायलमधल्या तेल अवीव शहराचा असल्याचा दावा. तर युद्धाच्या काळात पक्ष्यांचे असं वागणं हे कोणत्या तरी मोठ्या संकटाचे संकेत असल्याची चर्चा. तेहरानवरील हल्ल्यानंतर इराण संतप्त. आखातातील अमेरिकेच्या तळांना केले लक्ष. इराणचा इराकमधील अमेरिकेच्या तळावर हल्ला. तर बगदादमधील अमेरिकेच्या व्हिक्टोरिया लष्करी तळावरही हल्ला. इराणकडून तेलाच्या 20 बोटी हॉर्मुझमधून नेण्यास मंजुरी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. उद्या सकाळपासून 20 मोठ्या बोटी हॉर्मुझ पार करतील. ट्रम्प यांचा दावा. खर्ग आयलँड ताब्यात घेण्याचा ट्रम्प यांचा विचार. खर्ग आयलँडमधून इराणची 90% तेल निर्यात होते. प्रामाणिकपणे सांगतो, इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय. ट्रम्प यांचं विधान. तर जमिनीवरची लढाई लढून खर्ग मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न. इराण आता अमेरिका इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले करणार. लष्करी अधिकाऱ्यांचे क्वार्टर्सवर हल्ले करणं योग्यच ठरेल. इराणच्या मिलिटरी कमांडच्या प्रवक्त्याचा दावा. आखाती देशातील लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याचा इराणचा इरादा. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यामुळे पाकिस्तानपुढे ऊर्जा संकट. पाकिस्तानात स्मार्ट लॉकडाऊन. दुकानं, महामार्ग बंद. लग्न सोहळ्यांवरही बंदी. तर आठवड्यातून 2 दिवस लॉकडाऊन असणार. कोल्हापूरमध्ये कारनं प्रवास करत असलेल्या तरुणांना बेदम मारहाण. एकमेकांकडे बघितल्याच्या रागातून मारहाण केल्याची प्राथमिक माहिती. मारहाण करणाऱ्यांनी मोठे मोठे दगड घालून 4चाकी गाडीची केली तोडफोड. साताऱ्याच्या तासवडे MIDCत केमिकल कंपनीत मोठा स्फोट. 10 किलोमीटरचा परिसर हादरला. इमारतींच्या काचाही फुटल्या. मात्र स्फोटाचं कारण अस्पष्ट. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील सुपा घाणेगावमधील औद्योगिक वसाहतीत प्लास्टिक कंपनीला आग. व्यंकटेश पॉली या कंपनीला आग. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अस्पष्ट. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीच्या ओवळीये गावातील मधलीवाडी येथे धक्कादायक घटना. जमिनीच्या वादातून कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू. दोघांना अटक. गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबात जमिनीवरून वाद सुरू होते. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधल्या हिंगणी गावात मोठ्या भावाकडून जमिनीसाठी वडील आणि भावाची हत्या. छोट्या भावाला 2 एकर आणि आपल्याला 1 एकरच जमीन दिल्याच्या रागातून केली हत्या. घटनेनंतर आरोपी स्वतःच पोलिसांसमोर हजर. गडचिरोली चामोर्शी मार्गावरच्या तळोधी गावाजवळ वऱ्हाडींच्या वाहनाला भीषण अपघात. घटनेत 6 वर्षीय मुलीसह 5 जणांचा मृत्यू. तर अपघातातील मृतकांचे मृतदेह नेण्यास कुटुंबियांचा नकार. सतत घडणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करून मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी. गडचिरोलीच्या सिरोंचा शहरात 2 दुचाकींची समोरासमोर धडक. एकाचा जागीच मृत्यू. 2 जण जखमी. राजाराम अरिगले असं मृतकाचं नाव. बीडच्या केजमध्ये पवनचक्कीच्या टॉवरवरील तार चोरताना 2 चोरट्यांचा मृत्यू. चोरी करताना टॉवरच कोसळल्याची घटना. तर साथीदारांनी मृतदेह गाडीतच सोडून पलायन केल्याचा प्रकारही उघडकीस. कल्याणच्या युसुफ हाईट्स या इमारतीत तरुणाच्या घरी सापडला शस्त्रसाठा. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत 19 वर्षीय तरुणाच्या घरातून सुरा, गुप्ती आणि लोखंडी चाकू असा साठा जप्त. तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. धाराशिवच्या भूम तालुक्यातील बाणगंगा नदीतून अवैध वाळू उपसा. तर वाळू उपशामुळे महापुरानंतर बाणगंगेच्या आजूबाजूच्या शेतजमिनीचं नुकसान. तर परिस्थिती पूर्वपदावर येण्या अगोदरच वाळू माफियांकडून वाळू तस्करी.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या एसआयटी चौकशीचा आज 12वा दिवस. कालही अशोक खरातची एसआयटीकडून 5 तास चौकशी. खरातनं मालमत्ता घेण्यासाठी एवढी माया कुठून आणली याचा तपास एसआयटी करत असल्याची सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खरातच्या मोबाईलमध्ये नेत्यांचे नंबर डमी नावानं सेव्ह असल्याचा संशय आणि त्यामुळे खरातला सोबत घेऊन डेटा वेगवेगळ्या नावानं सेव्ह केला जाणार अशी माहिती. डेटा रिकव्हरीनंतर त्याच्या संपर्कात कोण कोण होते याची माहिती समोर येणार. अशोक खरात प्रकरणी चाकणकरांच्या अडचणी वाढल्या. आज रुपाली चाकणकरांची चौकशी होण्याची शक्यता. शिवनिका संस्थेच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती. तर पुण्यात आज रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन. भोंदू अशोक खरात विश्वस्त असलेल्या मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराला 1,05,00,000 निधी. पर्यटन स्थळांच्या यादीत नसताना 2018ला पर्यटन विकास योजनेतून निधी. मात्र निधी देण्याचा प्रस्तावच गायब आणि त्यामुळे पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित. अशोक खरात प्रकरणानंतर अनीसकडून राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेचं आयोजन. 3 एप्रिल रोजी नाशिकच्या सिटू भवनमध्ये परिषदेचं आयोजन. खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार. महाराष्ट्र अनीसने मागील 36 वर्षात अशा अनेक हजारो बाबाबुवांचा भांडाफोड केलेला आहे. संघटनेच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे डिसेंबर 2013मध्ये महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करून तो लागू केला. या कायद्याअंतर्गत आतापर्यंत 2000हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत. तरीही लोकांच्या श्रद्धेचा अध्यात्माचा गैरफायदा घेऊन अजूनही गुंडगिरी चालते. नवी मुंबईतील 10वी पास असलेल्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रेकडून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण. लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण. या प्रकरणी नवी मुंबईसोबतच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी आरोपींवर गुन्हे दाखल. वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यला पीडितेच्या पतीकडून मारहाण. भोंदू ऋषिकेश वैद्य पीडितेला फोन आणि मेसेज करून त्रास देत असल्यानं एका बैठकीत पीडितेच्या पतीकडून ऋषिकेश वैद्य आणि मध्यस्थीलाही मारहाण. या प्रकरणी पीडितेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण. पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलं. चौकशी होईपर्यंत पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रचेवर जाण्याचे आदेश. चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी. उद्धव ठाकरेंनी बोलावली आज जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींचा आढावा घेणार. एकनाथ खडसेंसह त्यांची कन्या शारदा खडसेंवर जळगावच्या भुसावळ तालुक्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. महार वतनाची 6 एकर जमीन एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसेंनी साखर कारखाना सुरू करण्याचे सांगत आपल्या नावे खरेदी केल्याचा आरोप. गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडवळेंच्या गाडीला अपघात. दिल्लीला जाण्यासाठी नागपूर एअरपोर्टकडे निघाले असता त्यांच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक. अपघातात खासदार पडवळे किरकोळ जखमी. पडवळेंच्या गाडीचा दर्शनी भागी चक्काचूर. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी उद्या निवृत्त होणार. त्याच पार्श्वभूमीवर आजच नव्या आयुक्तांची नियुक्ती होण्याची शक्यता. नव्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, संजय मुखर्जी, असीम गुप्ता आणि मिलिंद म्हैसकर यांची नावं आघाडीवर. नागपूरच्या काटोल वरुड या सिमेंटच्या महामार्गावर मोठ्या भेगा. महामार्गाला पडलेल्या भेगांमुळे 10 दिवसात महामार्गाला 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्यासाठी सरकारची घाई. सुट्टीच्या दिवशी शनिवारी 104 तर रविवारी 103 असे 2 दिवसात तब्बल 207 GR काढण्यात आलेत. या आर्थिक वर्षात निधी खर्च करण्यासाठी सरकारच्या हातात केवळ 2च दिवस शिल्लक. नागपूर शहरातील विविध विकास कामं आणि प्रकल्प आढावा बैठकीत पाणी पुरवठ्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी OCWच्या अधिकाऱ्यांना खडसावलं. फुटपाथवर असलेलं अतिक्रमण हटवण्याचे गडकरींचे बैठकीत निर्देश. परभणी बाह्यवळण रस्त्याच्या चुकीच्या पुलामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. प्रशासनाचं दुर्लक्ष आणि कंत्राटदारांची अरेरावी. 6 महिन्यांपासून शेतकरी मारतायत प्रशासनाकडे हेलपाटे. कारवाई करण्याची मागणी. हा रस्ता नंबरचा रस्ता आहे. हा रस्ता 3 गावाला जोडला जातो. हा शेतीचा रस्ता आहे. ह्या रस्त्यावर कमी सरमी 700 ते 800 हेक्टर जमीन आहे. भविष्यामध्ये ह्या
परभणी इथला पाणी वाहते ह्या इथून या वरच्या पुलावर. इथून आम्हाला ऊसाची शेती भविष्यात करायची असल्यास ह्या पुलामधून आमची ऊसाचे वाहनं जाणार नाहीत. बाबा तुम्हीच असं करायले, वांगेवाले अडवायले, असं आमचं काय म्हणणं नाही. आम्ही तर उलटा त्याला इकडून रस्ता दिला आमच्या शेतात, त्याला काही न घेता त्याला असा रस्ता दिलाय. आमचं म्हणणं एकच आहे की बाबा यानं त्या पुलाच्या हाईट वाढवा, त्या शेतकऱ्याला हे करून द्या. आमचं काय म्हणणं, त्यानं काम करा आमचं म्हणणं. दुर्लक्ष आणि दुरुस्ती अभावी वसई किल्ला दुरवस्थेच्या छायेत. किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि ऐतिहासिक दरवाजे कोसळण्याच्या स्थितीत. किल्ल्याकडे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ दुर्लक्ष. स्थानिकांचा आरोप तर पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्नही निर्माण. किल्ल्यातल्या बुरुजांची आणि तटबंदीची अवस्था फारच दयनीय आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये याच्यावरती वाढलेल्या मोठमोठ्या पिंपळ वृक्षामुळे ही तटबंदी समुद्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात कोसळून एक हानी, ऐतिहासिक हानीसुद्धा आणि मनुष्य हानी होण्याचा पण जास्त धोका आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये एअर फिल्टर बसवा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांची मागणी. दिल्लीमधील शाळांमध्ये एअर फिल्टर बसवण्याच्या धर्तीवर अंकित प्रभूंचा प्रशासनाला प्रस्ताव. लोकलमध्ये गरोदर महिलांसाठी स्वतंत्र डबा आरक्षित ठेवण्याची मुंबई महापालिकेची मागणी. याबाबत महापालिका रेल्वे प्रशासनाला निवेदन देणार. त्याआधी 9 एप्रिलला सभागृहात या विषयावर चर्चा होणार. राज्यात आजपासून गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये 1 ते 4 एप्रिल दरम्यान विजांचा कडकडाटासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भातील तापमानाचा पारा 40 अंशांच्याही पुढे. रविवारी अकोल्यात सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. त्याखालोखाल नागपुरात 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. भावाची पोलीस दलात निवड. आनंद साजरा करताना बहिणीनं भावाला खांद्यावर उचलून जल्लोष केलाय. जालन्यातील भावा बहिणीचा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील रोहामध्ये उद्या चिकन मटनची दुकानं बंद राहणार. जैन धर्मियांच्या मागणीनंतर रोहा नगरपालिकेचा निर्णय. मच्छीमार आणि मासळी विक्रेत्यांच्या विरोधामुळे मासळी विक्री मात्र सुरू राहणार. साताऱ्याच्या शिखर शिंगणापूर येथील यात्रेचा आजचा मुख्य दिवस. मुंगी घाटातून कावडीवर चढून शंभू महादेवास जलाभिषेक घालण्याची परंपरा. तर पाडव्याच्या मुहूर्तावर शिवपार्वतीला हळदी लावण्याच्या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात होते. म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आजपासून अर्ज करता येणार. 29 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत. 15 मे रोजी सोडत काढली जाणार. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गो लाईव्ह समारंभाद्वारे लॉटरीचा शुभारंभ. सासू सासऱ्यांचा सांभाळ करणं ही सुनेची नैतिक जबाबदारी असू शकते, मात्र ती पार पाडण्यासाठी तिच्यावर कायदेशीर सक्ती करता येणार नाही. वृद्ध दाम्पत्याची याचिका फेटाळताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. धनंजय देशमुख यांनी काढला संतोष देशमुख यांचा टॅटू. धनंजय देशमुखांनी मानेवर काढलेल्या या टॅटूचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. टॅटू सोबतच त्यांच्या मुलांची नावंही कोरली. नागपूर शहरात मेट्रोच्या ट्रॅकवर सुद्धा वन्य प्राणी पोहोचल्याची घटना. एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅकवर आढळले साळींदर, तर अथक प्रयत्नानंतर साळींदरला पकडण्यात यश. 1100हून अधिक ठिकाणांना बॉम्ब उडवून देण्याच्या खोट्या धमक्या देणारा गचाड. कर्नाटकात राहणारा आरोपी श्रीनिवास लुईसला अटक. दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना दिली होती बॉम्बस्फोटाची धमकी. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात. आपण थेट जाऊयात. आपल्या कुठल्याही बोलण्या चालण्याने इन्क्वायरीवर दबाव येऊ नये, चौकशी यंत्रणावर दबाव येऊ नये याची काळजी वडेट्टीवारने घेतली पाहिजे. आणि अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये खूप बाईट न देता तुमच्याजवळ काय पुरावे आहे, कुठला महसुली अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहे याबद्दलचा एक पत्र वडेट्टीवारजींनी मला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पण दिला पाहिजे. मी त्यांची वाट बघेल. फॅमिली शेअरिंगपर्यंत नाही, मला वाटतं असा वाईट बोलून काही फायदा नाही. कुणा अधिकाऱ्याबद्दल कुठल्याही अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराबद्दल असा बोलून चांगला नाही. त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता घरामध्ये कुटुंबामध्ये खराब करणं योग्य नाही. वडेट्टीवारनी जे काही असेल तर गोपनीय माहिती सरकारकडे दिली पाहिजे. अशा पद्धतीचा आरोप लावून वडेट्टीवारनी प्रशासनाच्या एकंदरीत विश्वासार्हतेबद्दल
या ठिकाणी असे उद्योग करू नये. मोहित कंबोजांच्या मुलीच्या बर्थडेला मुख्यमंत्री गेले, उद्धव ठाकरे गेले, अनेक मोठे नेते एकत्र. काय फरक पडला? असं आहे, मोहित कंबोजी यांचे सर्वांशी संबंध आहे. पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांची रिलेशन आहे. माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातो. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला? जवळीक तर कुठे तयार होत नाही असं. कशाला जेवढी काय याच्यामध्ये? तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जेवढी तयार होतो का? पारिवारिक संबंध तयार होतात. पारिवारिक संबंध आहेत. पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर संबंध नाही राहत. तुम्ही कार्यक्षम मंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ज्या पद्धतीनं महसूल अधिकाऱ्यांवर आरोप लागतात, तुम्ही स्वतःहून या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन नाव दिलं पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, तक्रार द्या ना. त्यांच्याकडे काही अधिक पुरावे असतील तर दिले पाहिजे ना. आजच्याच कारवाई करू, पण पुरावे द्यायचे नाही. नुसत्या या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आरोप करायचे. एक तरी पुरावा द्या ना. हा अधिकारी इन्व्हॉल्व आहे, आम्ही त्याची चौकशी करू. तसंही पोलीस इतकी सेन्सिटिव्ह चौकशी करतात आहे, त्यामध्ये अधिकारी सुटणार नाही, कोणी सुटणार नाही. पोलीस चौकशी करताय, पण ॲडिशनल माहिती काही वडेट्टीवारजीकडे असेल तर आम्ही त्याची दखल घेऊ. रुपाली चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही, आता मी सांगतो ना, या प्रकरणामध्ये अधिक काही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.